Class 8, Chapter 4, Current, Electricity and Magnetism. Can you recall which constituents are present in an atom? You know, proton, electron and neutron are present in the atom. Neutron is neutral. Proton is having positive charge. Electron having negative charge. So, an object doesn't show any charge through its atom contain charged particles. Therefore, we can say that plenty of electrical charges is filled in the object around us. ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेम असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं कुठल्याही पदार्थाबद्दल त्यातली इलेक्ट्रिसिटी जर फ्लो होत असेल किंवा काही असेल तर ते आपल्याला जाणवत नाही जोपर्यंत आपण त्याला बाहेरून DC किंवा AC मीटर जॉईन करत नाही तोपर्यंत. करंट इलेक्ट्रिसिटी. अ लार्ज करंट फ्लो when lightning take place from the cloud to the ground. आत्ताच पावसाचं सीझन सुरू आहे, तुम्ही बघतात विजा चमकतात आणि विजा जमिनीपर्यंत येतात. While sensation is felt by us due to the microscopically small current flowing to the brain. You are aware of the current flowing through wires, electric bulbs and equipments in the house. आपल्या घरामध्ये असलेल्या जे काही लाईटचे वायर्स असतील, बल्ब असतील, कुठले इक्विपमेंट्स असतील तर त्याला आपण हात लावत नाही, आपल्याला माहिती असतं की इथनं इलेक्ट्रिसिटी करंट फ्लो होतं आहे म्हणून. In the electrical cells, a radio or in a car battery, a current is produced by the flow of both negative and positive charge particles. Electrostatic potential. इलेक्ट्रोस्टॅटिक विद्युतस्थितिक विभव दोघांच्यामध्ये असलेलं जे काय असतं ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण जी बॅटरी दाखवतो ते. वॉटर ऑर अ लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. तुम्हाला माहिती आहे की पाणी किंवा लिक्विड जे असतं ते हायर लेवलकडनं लोअर लेवलकडे वाहत असतं. हीट. उष्णतासुद्धा काय आहे, जिथे तापमान जास्त आहे तिकडनं तापमान कमी असलेल्या भागाकडे उष्णता वाहत असते. आंघोळीचं जेव्हा तुम्ही पाणी घेता तेव्हा ते खूप गरम असतं, त्याच्यामध्ये मग तुम्ही काय टाकता, थंड पाणी टाकता आणि नॉर्मल टेम्परेचर करता. तेव्हा काय होतं की जे टेम्परेचर हायर असतं ते थंड पाण्याकडे म्हणजे लोअर टेम्परेचर असतं थंड पाण्याचं तिकडे वाहून जातं. सिमिलरली देअर इज अ टेंडन्सी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज. त्याच प्रकारे पॉझिटिव्ह चार्जची टेंडन्सी असते टू फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिकल लेवल टू पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. द इलेक्ट्रिकल लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. इलेक्ट्रिकल लेवल डिसाइड करते डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक potential. Means electrostatic potential is electrical level deciding the direction of flow of electrical charges is called electrostatic potential. Now, third one is potential difference. Similarly to higher of waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between the potential of 2 points, that is the potential difference is interesting to us. दोन जे काय असेल दोन भाग, समजा उष्ण तापमान, कमी थंड तापमान, उंच पाण्याचं उंचावरचं पाणी आणि खाली वाहत येणारं पाणी, ह्या दोघांच्यामध्ये जो फरक असतो ना, तसा जो फरक दाखवला जातो त्याला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात. आणि आपण काय करायचं आहे, इलेक्ट्रिक सर्किट बघायचं आहे. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय केलं जातं, मग एक वरचं बघा 4 इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये बघा बल्ब लावलेला आहे आणि या ठिकाणी
सर्किट क्लोज आहे. ह्याचा अर्थ करंट या ठिकाणी फ्लो होतो आहे आणि बल्ब लागणार आहे असं वाटू शकतं. परंतु तिथे फक्त बॅटरी आहे का? नाही. खालच्या फोटोमध्ये बघा किंवा 4.1b इलेक्ट्रिक सर्किटचं जे फिगर आहे त्याच्यामध्ये बघा की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वरच्या डायग्राममध्ये तसलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स नाही आहे, पण खालच्या याच्यामध्ये आहे. ह्याचा अर्थ सर्किट पूर्ण करण्यासाठी आपल्याला बॅटरीची गरज आहे, कुठलं तरी करंट देण्याची गरज आहे. अदरवाईज आपला बल्ब काय आहे, पेटणार नाही. ओके. 1 एम्पियर इज इक्वल टू 1A. एम्पियर एमध्ये नोट करतात. इज इक्वल टू 1 कुलॉम बाय 1 सेकंड. इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. ओके. इलेक्ट्रिकल current is a scalar quantity. Remember this. Electric cell. There is a different type of cells. Now, first we shall see electrical cell. A source is required to produce uniform flow of charges in a circuit. Such a general device is an electric cell. Various types of electric cells are available today. So many cells are available. Toys मध्ये असतात, रिमोट कंट्रोलमध्ये असतात, डिफरंट वॉचेसमध्ये असतात. दीज आर यूज्ड इन अ रेंज ऑफ मशीन्स फ्रॉम रिस्ट वॉच टू सबमरीन्स. म्हणजे हातातलं घड्याळापासून तर सबमरीनपर्यंत खूप सेल्स वापरले जातात. आउट ऑफ दिस यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलार सेल. तुम्ही सोलार सेलबद्दलसुद्धा जाणून घ्या, माहिती असू द्या. द मेन फंक्शन ऑफ व्हॅरियस इलेक्ट्रिकल cell is to maintain a constant potential difference between its two terminal. ह्यांचं काम काय असतं सेलचं, की 2 टर्मिनलमध्ये कंटिन्युअस काय करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स ठेवायचा असतो व्यवस्थित मेंटेन करून. द इलेक्ट्रिकल सेल्स वर्क्स ऑन इलेक्ट्रिकल चार्जेस. इलेक्ट्रिकल सेल्स कशावर वर्क करतं, त्या बॅटरीमध्ये स्टोअर केलेल्या इलेक्ट्रिकल चार्जवरती, टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स about which you will learn later. Let us learn about the electrical cell that are currently in use. Currently काय यूज आहे ना त्या सेल्सच्या बद्दल आता आपण बघूयात. ड्राय सेल. The dry cell are used in our radio sets, wall clocks and torch. These are available in 3 to 4 size. The construction of dry cells as shown in figure 4.2. कन्स्ट्रक्शन बघा ड्राय सेलचं दिलेलं आहे इथे. कार्बन इलेक्ट्रोड्स आहेत, डिवायझर आहे, प्रोटेक्टिव्ह कवर आहे, झिंक कवर आहे, इलेक्ट्रोलाइट आहे, मॅग्नीज डायऑक्साईड आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल दिसतो आहे आणि जो खालचा आहे तो निगेटिव्ह टर्मिनल. हे ड्राय सेल्समध्ये काय काय क्वांटिटी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. नाऊ ट्राय धिस. टेक अ लेड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. काय करायचं आहे, घरामधलं एखादा सेल घ्यायचा आहे जो बिनकामी झालेला आहे. इनसाइड यू विल फाइंड व्हाईटिश मेटल लेअर. तुम्हाला त्याच्यामध्ये व्हाईटिश मेटलचं लेअर सापडेल. दिस इज झिंक मेटल लेअर. त्याला काय म्हणायचं, झिंक मेटल लेअर असं म्हणायचं. दिस इज नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. हा जो आहे हा सेलचा नेगेटिव्ह टर्मिनल आहे या ठिकाणी जो दिसतोय तो. There is another layer inside. An electrolyte is filled between these two layers. The electrolyte contains negative charge and positively charged ions. इलेक्ट्रोलाइटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन असतात. दीज आर द कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. यांच्यामुळे इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे. द इलेक्ट्रोलाइट इज अ वेट पल्प ऑफ झिंक क्लोराईड. याच्यामध्ये काय आहे, ओला झिंक क्लोराईडचा पल्प आहे. अँड अमोनियम क्लोराईड, NH4Cl, अमोनियम क्लोराईडचा पण. देर इज अ ग्रॅफाईट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल. या ठिकाणी बघा ग्रॅफाईट रॉड दिसतो या ठिकाणी. हा जो आहे ह्या सेंटरला ग्रॅफाईटचा रॉड तुम्हाला दिसतो. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. हा काय आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे सेलचा.
This is positive terminal of the cell. A paste of manganese dioxide. मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट आहे, या ठिकाणी दिसते का बघा, इथे लिहिलेलं आहे आणि त्या रॉडच्या बाजूला आहे या ठिकाणी. आउटसाइड द रॉड बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑफ ऑल दिस केमिकल्स, यांची काय होणार आहे, इथे केमिकल रिॲक्शन होणार आहे. इलेक्ट्रिकल चार्जेस इज प्रोड्युस्ड ऑन द टू टर्मिनल्स. इलेक्ट्रिकल चार्ज प्रोड्यूस होणार आहे कुठे, टू टर्मिनल्सवरती. ग्रॅफाईट रॉड अँड झिंक लेअर. झिंक लेअर म्हणजे व्हाईट जे मेटलसारखं आपल्याला जे आपण फोडल्यानंतर, सेल फोडल्यानंतर जे सापडणार आहे ते, आणि रॉड तो दिसतोय तुम्हाला. अँड एन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द सर्किट, आणि ह्याच्यामुळे सर्किटमध्ये काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. ड्यू टू वेट पल्प used in the cell, the chemical reaction proceeds very slowly. याच्यामध्ये काय आहे, खूप हळू अशी ती प्रोसेस होणार आहे. हेन्स लार्ज इलेक्ट्रिकल करंट कॅनॉट बी ऑब्टेन्ड फ्रॉम दिस. याच्यापासून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणातली विद्युत धारा मिळवता येणार नाही. कम्पेअर्ड टू द इलेक्ट्रिकल सेल युजिंग लिक्विड्स, द शेल्फ लाईफ ऑफ ड्राय सेल इज लॉंगर. ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. These can be held in any direction with respect to ground and can be used in mobile instruments. हलत्या चालत्या जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या सगळीकडे या ड्राय सेल्सचा आपल्याला वापर करता येतो. लिस्ट करा ड्राय सेल कुठे कुठे वापरता येतो तुम्हाला त्याची.